नमस्कार श्रोते हो, संतवाणी विथ श्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो जो आपल्या रोजच्या धावपळीशी अगदी जवळून जोडलेला आहे. हो, नक्कीच. खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे हा. अगदी. म्हणजे बघा ना, रात्रीचे 2 वाजलेत, डोळ्यात अजिबात झोप नाहीये, अंथरुणावर केवळ इकडून तिकडे तळमळणं सुरू असतं. उद्याच्या महत्वाच्या मीटिंगची चिंता, हप्ते, मुलांचं भविष्य. आणि आपण आयुष्यात काहीतरी मागे पडतोय की काय ही भीती. हो, तीच सतत खाणारी अनामिक भीती. ही आजच्या काळातील एकदम सामान्य परिस्थिती झाली आहे. या बर्नआउटबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा उपाय म्हणून काय समोर येतं? महागडे मानसिक उपचार किंवा एखादी मेडिटेशन ॲप. अगदी बरोबर. पण आज आपण ज्या स्रोतांवर ही सखोल चर्चा करणार आहोत ना, ते वाचल्यावर खरंच एक थक्क करणारी गोष्ट समोर येते. हा ताण मुळापासून काढणारं एक प्रगत मानसशास्त्र आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आहे. आणि ते दडले विठ्ठल या नादामागे. खरं तर खूप जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. हो ना. आज आपल्याकडे 2 खूप रंजक स्रोत आहेत. एक म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि दुसरं म्हणजे आजच्याच काळातील विनायक नावाच्या एका उच्च शिक्षित तरुणाची गोष्ट. ही सांगड खूपच वेधक आहे. अध्यात्म आणि मानसशास्त्र आपण नेहमी वेगळे मानतो, पण संतांचा मानवी मनाचा अभ्यास आजच्या विज्ञानालाही थक्क करणारा आहे. आणि म्हणूनच आपलं आजचं मिशन हेच आहे की नामाचा गजर ही नुसती प्रथा नसून शांतता मिळवण्याचं एक भक्कम विज्ञान कसं आहे हे आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आपण थेट त्या मूळ संकल्पनेकडे वळूया का? हो. या स्रोताची सुरुवातच तुकोबारायांच्या एका अभंगाने होते. अभंग असा आहे: आळवितो विठ्ठल एका नामाचे निबळे, नामाचा गजर करीतो उद्धार जीवांचा. क्या बात है. खूपच गाढ अर्थ आहे यात. हो, पण वरवर पाहता असं वाटेल की यात काय विशेष, देवाचं नाव घ्या आणि सगळं चांगलं होईल असा सरळ अर्थ निघतो. पण स्रोतामध्ये आळविणे या शब्दावर खूप वेगळा भर दिलाय. हो, आणि इथेच तर खऱ्या मानसशास्त्राची सुरुवात होते. म्हणजे हा शब्द नुसत्या जप करण्यापेक्षा वेगळा कसा आहे? कसे? आळविणे आणि यंत्रासारखं नुसतं नाव घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण अनेकदा एखादं काम करतो, ओठाणी शब्द उच्चारतो, पण आपलं मन दुसरीकडेच असतं. अगदी बरोबर. भूतकाळातल्या अपमानात किंवा भविष्याच्या काळजीत अडकलेलं असतं. ही एक यांत्रिक कृती झाली. तिथे मेंदू विचलित असतो. पण आळविणे ही खूप जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. स्रोतामध्ये ह्या आळविण्याला समजावून सांगण्यासाठी खूपच हृदयाला भिडणारी उपमा दिलीय. कोणती? लहान मूल जेव्हा भुकेले असतं तेव्हा ते आईला ज्या आर्ततेने हाक मारतं त्याला आळविणे म्हटलं आहे. अरे वा, किती सुंदर उपमा आहे ही. हो ना. त्या हाकेत केवळ शब्द नसतात, पूर्ण समर्पण असतं. तिथे मुलाचा कोणताही अहंकार नसतो की मी किती शहाणा आहे. त्याला फक्त माहीत असतं की आईच सावरणार आहे. म्हणजे इथे विठ्ठल हा आकाशात बसलेला न्याय करणारा देव न उरता तो एक मायेची माऊली बनतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. लहान मुलाचं ठीक आहे, पण मोठ्या माणसांनी अशी हाक मारल्याने खरंच मानसिक बदल होतो का? नक्कीच होतो. आणि याचा थेट संबंध आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी आहे. अच्छा, ती कसं? जेव्हा माणूस अशा आर्ततेने साथ घालतो ना, तेव्हा त्याचा मीपणा म्हणजेच अहंकाराचा पडदा गळून पडतो. आपला इगो सतत स्वतःच्या संरक्षणासाठी काम करत असतो. म्हणजे मी कोण आहे, माझा अपमान तर होणार नाही ना, हे विचार. हो, आणि हा विचार म्हणजे मेंदूत चालणारी खूप ऊर्जा खर्च करणारी प्रक्रिया आहे. आळवताना आपण मेंदूला या स्वसंरक्षणाच्या विचारमधून बाहेर काढतो. आणि मग अभंगातला तो पुढचा शब्द येतो, उद्धार जीवांचा. म्हणजे हा उद्धार काही आकाशातून फुले पडतील किंवा अचानक चमत्कार होईल असा नाहीये ना? अजिबात नाही. बँक खात्यात अचानक पैसे जमा होणं म्हणजे उद्धार नाही. मग हा उद्धार नेमका काय आहे? याचा मानसिक पैलू काय सांगतो? उद्धार म्हणजे मनातील नकारात्मक विचारांची, ताणाची जळमट साफ होण्याची प्रक्रिया. जपाने मेंदूतील भीतीचं केंद्र शांत होतं. माणूस एका अथांग वैश्विक शक्तीशी जोडला जातो. म्हणजे हे संगणकाच्या रिसेट बटनासारखं आहे तर? एकदम अचूक उपमा दिलीत तुम्ही. अनेक कामे सुरू असली की संगणक हँग होतो. आपला मेंदूही तसाच अडकतो. आळविणे त्या मेंदूला शांत करून नव्याने विचार करायला तयार करतं. खूपच भारी. आजच्या वेगवान जगात या रिसेट बटनाची सर्वात जास्त गरज आहे. याच मुद्द्यावरून आपण स्रोतातील त्या विनायकच्या कथेकडे वळतो. हो, ती कथा खूपच विचार करायला लावणारी आहे. खरंच. विनायक हा एक अतिशय उच्च शिक्षित तरुण आहे. मोठ्या शहरात मोठ्या पदावर काम करतोय. पण त्याची अवस्था बघा. हो, गलेलठ्ठ पगार आहे, पण सोबत प्रचंड ताणतणाव साठवलाय त्याने. अगदी.
परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की झोपेसाठी रोज गोळ्या घ्याव्या लागतात. सतत डोकेदुखी, चिडचिड आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. कसं आहे, विनायक हा आजच्या व्यावसायिक जगाचा एक प्रातिनिधिक चेहराच आहे. आपण बाहेरून यशस्वी दिसतो, सोशल मीडियावर हसरे फोटो टाकतो, पण आतून पूर्णपणे रिकामे आणि तणावग्रस्त असतो. बरोबर. ही एक अदृश्य शर्यक आहे. धावतोय हे माहीत असतं, पण कुठे पोचायचे हेच विसरून गेलोय. हो ना. आणि याच शर्यतीला वैतागून विनायक 4 दिवस शांतता मिळावी म्हणून सासवड जवळच्या एका छोट्या गावात आपल्या आजोबांकडे राहायला येतो. विठ्ठलपंतांकडे. हो, इथेच तो मोठा विरोधाभास समोर येतो. हो, विनायककडे पैसा, गाडी सगळं आहे, पण शांतता नाही. आणि विठ्ठलपंत एका साध्या झोपडीत राहतात. त्यांच्याकडे आधुनिक सुबत्ता नाही, पण चेहऱ्यावर तेज आणि अथांग समाधान आहे. आणि हे पाहून विनायक साहजिकच अस्वस्थ होतो. तो आजोबांना वैतागून विचारतो की हे कसं शक्य आहे. शहरात माझ्याकडे एवढा पैसा असून गोळ्यांशिवाय झोप लागत नाही, आणि तुम्ही या झोपडीत एवढे आनंदी कसे? आणि यावर विठ्ठलपंतांनी दिलेलं उत्तर, खरं सांगतो, तो या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. हो, ते अत्यंत शांतपणे म्हणतात, अरे विनया, तू पॅकेज शोधतोयस आणि मी नाम शोधतोय. हे वाक्य खूपच मार्मिक आहे, अंगावर काटा आणणारं. खरंच, आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या पॅकेजच्या मागे पळतोय. पण मला इथे एक थोडा उलट प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्की विचारा. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या जगात आपण स्वतःच्या प्रगतीचा विचार केला नाही तर लोक मागे टाकून पुढे जातील ना? ही कमकुवतपणाची लक्षणं नाहीत का? हो, खूप रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. म्हणजे कामधंदा सगळं सोडून फक्त एका जागी बसून नामस्मरण करत राहायचं का? आणि अनेकदा अध्यात्माचा हा चुकीचा अर्थ काढला जातो. लोकांना वाटतं भक्ती म्हणजे संन्यास घेणं, पळून जाणं. पण विठ्ठलपंत जी दृष्टी देतात ती भक्तीची व्याख्याच बदलते. काय सांगतात ते? ते म्हणतात, काम सोडायचं नाही, तर कामालाच विठ्ठल करायचं. याचा अर्थ निष्क्रिय होणे अजिबात नाही. उलट तुम्ही जे काम करत आहात ते पूर्ण एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे करणं. कामालाच विठ्ठल करायचं, हे थोडं अधिक सोप्या भाषेत सांगू शकाल का? मानसशास्त्रात याला फ्लो स्टेट किंवा सहज अवस्था म्हणतात. जेव्हा एखादा चित्रकार चित्र काढतो किंवा गायक गाण्यात मग्न असतो, तिथे तो चित्रकार उरत नाही, फक्त कला उरते. अगदी बरोबर. मी चित्र काढतोय हा अहंकार तिथे नसतो, पैशाचा विचार नसतो. तो कामाशी एकरूप झालेला असतो. तीच खरी भक्ती आहे. अरे वा, म्हणजे स्वतःच्या कामात हरवून जाणं. हो, विठ्ठल केवळ मंदिरात नाही तर प्रत्येक निस्वार्थ कृतीत दडलेला आहे. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान आहे, पण आयुष्य सुरळीत चाललेलं असताना हे सोपं वाटतं. खरी परीक्षा तर संकटाच्या वेळी होते ना? नक्कीच. आणि कथेत तसंच एक भयानक वळण येतं. हो, त्या गावात अचानक भीषण दुष्काळ पडतो. पाण्याची टंचाई, अन्नाचा तुटवडा, परिस्थिती खूप गंभीर बनते. इथेच खऱ्या नामस्मरणाची आणि त्या तत्वज्ञानाची कसोटी लागते. संकटात माणसाचा खरा स्वभाव उघडा पडतो. सर्वसाधारणपणे मेंदू भयभीत होतो अशा वेळी. हो, बचावात्मक पवित्रा घेतो. माझं काय होणार, कुटुंबाला खायला मिळेल का? माणूस साठेबाजी करू लागतो. हा नैसर्गिक कल आहे. पण विठ्ठलपंत या कलानुसार वागत नाहीत. त्यांच्याकडे असलेला थोडासा साठाई ते गावकऱ्यांना वाटून टाकतात. विनायकला हा वेडेपणा वाटतो. साहजिक आहे त्याला तसं वाटणं. तो विचारतो, तुम्हाला उद्याची भीती वाटत नाही का? सगळं संपलं तर काय खाणार? तेव्हा आजोबा अजिबात विचलित न होता पुन्हा तोच अभंग म्हणतात, आळवी तो विठ्ठल एका नामाचे निबळे. हो, पण मला सांगा, दुष्काळात स्वतःकडचं धान्य वाटून टाकणं व्यावहारिकदृष्ट्या मूर्खपणा नाही का? त्यांना भीती का वाटत नाहीये? कारण त्यांनी एका वेगळ्याच मानसिक पातळीवर प्रवेश केलाय. माणसाला भीती का वाटते? कारण तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळं मानतो. मी वेगळा आणि ते वेगळे. हो, ही सीमाच भीतीचं मूळ आहे. अगदी. माझा जीव वाचला पाहिजे हा विचार असतो. पण विठ्ठलपंतांची भक्ती ओठांवर नाही. ते दुसऱ्या माणसांमध्येही तोच विठ्ठल पाहतायत. म्हणजे मी आणि ते हा भेदच उरलेला नाहीये त्यांच्यासाठी. बरोबर. ज्यांना धान्य देतात ते वेगळे नाहीतच. स्वतःचं वेगळं अस्तित्वच उरत नाही तर गमावण्याची भीती कशी वाटेल? भीती नेहमी अहंकाराला असते. आणि हाच विचार विनायकला आतून बदलून टाकतो. त्याला उमजतं की भक्ती म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर कृतीतून सिद्ध करणं आहे. आणि इथेच कथेचा सर्वोच्च बिंदू येतो. हो, जो विनायक गोळ्यांवर जगत होता तो आता फक्त जप करत बसत नाही. तो गावकऱ्यांसाठी पाणी काढायला विहिरीवर जातो आणि स्वतः मेहनत करू लागतो.
हीच ती कृतीतून घडलेली भक्ती. शारीरिक कष्ट करतोय, पण कामाचा उद्देश बदललाय. प्रमोशनसाठी नाही, तर इतरांची तहान भागवण्यासाठी काम करतोय. आणि काम करताना तो फक्त ओठांनी नाही तर हृदयातून विठ्ठलाशी जोडला गेलाय. हात रक्ताचे पाणी करत आहेत आणि मन मात्र शांततेत आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा पाणी वर येतं तेव्हा विनायक आजोबांना भावूक होऊन सांगतो, आजोबा, आज पहिल्यांदा मला त्या पाणी काढण्याच्या गराड्याच्या आवाजात विठ्ठल ऐकू आला. क्या बात है. पण आश्चर्य म्हणजे त्याचं दुखणारं डोकं पूर्ण थांबलं होतं. झोपेच्या गोळ्यांची गरज उरली नाही. एकाएकी हा भयानक ताण कुठे गेला? याचा मानसशास्त्रीय अर्थ खूप सखोल आहे. माणूस जेव्हा स्वतःच्या फायद्याचा विचार करतो तेव्हा धोक्याची घंटा वाजत असते. पण विनायकने स्वतःला निस्वार्थ कार्यासाठी समर्पित केलं. तेव्हा मेंदूला जाणवलं की आता सुरक्षेची चिंता नाहीये. अगदी. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो तेव्हा मेंदू शांत होतो. आनंदाचे स्राव पाझरू लागतात. तुकाराम महाराज ज्या उद्धाराची गोष्ट करतात तो हाच उद्धार. म्हणजे त्याचा ताण गोळ्यांनी नाही तर कृतीतून आलेल्या पूर्णत्वाने गेला. खरा गजर घामातून दिसतो. एकदम खरंय. किती विलक्षण आहे हे. विनायकची कथा आपलीच कथा आहे. आपण पॅकेजच्या शोधात स्वतःला हरून बसलोय. शेवटी या स्रोतामध्ये 3 महत्वाची सूत्र काढली आहेत. हो, ती सूत्र खूप मार्गदर्शक आहेत. पहिलं सूत्र आहे मनाची शिस्त. पण ही शिस्त कशी? आपण सकाळी लवकर उठणं याला शिस्त मानतो. इथे अभिप्रेत असलेली शिस्त मानसिक आहे. आजकाल आपलं मन हजारो गोष्टींनी विचलित होतं. सतत फोन बघण्याची सवय. हो, एकाग्रता भंग पावते. म्हणून नामाचा जप म्हणजे पोपटपंची नाही, ती एकाग्रता वाढवण्याची सवय आहे. मनाचा व्यायाम आहे हा. यामुळे वर्तमानात केंद्रित राहण्याची शिस्त लागते. अगदी बरोबर. विनायकला ती शिस्त त्या गराड्याच्या आवाजात सापडली. दुसरं सूत्र आहे कृतज्ञता आणि मुबलकतेची भावना. हो, विठ्ठलपंतांनी दुष्काळात जे केलं ते याच भावनेतून. आजकाल आपण माझ्याकडे काय नाही याचाच विचार करतो. याला कमतरतेची मानसिकता म्हणतात. पण कृतज्ञता वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्ही देण्यासाठी हात पुढे करता तेव्हा मेंदूला संदेश जातो की माझ्याकडे पुरेसे आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि तिसरं सूत्र म्हणजे नियंत्रणाचा अट्टाहास सोडणे आणि स्वतःला समर्पित करणे. मानवी दुःखाचं सर्वात मोठं कारण हेच आहे. आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा अट्टाहास करतो. माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे हा ताणाचा जन्मदाता आहे. हो ना. पण हे मान्य केलं की सगळं आपल्या हातात नाही आणि वरच्या शक्तीवर सोडून दिलं की ताण जातो. पाठीवरचं जडोजं खाली ठेवल्यासारखं वाटतं. विनायकने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा खोटा प्रयत्न सोडला आणि फक्त पाणी काढण्यावर भर दिला. म्हणजे शेवटी अहंकार नष्ट होणे हाच खरा उद्धार आहे. विठ्ठल रोज साथ घालतोय. फक्त आपण कान उघडे ठेवण्याची गरज आहे. भक्ती म्हणजे पळ काढणे नाही. नक्कीच. आलेली जबाबदारी आनंदाने आणि अहंकाराशिवाय पार पाडणे हीच आजच्या काळातील भक्ती आहे. आजच्या या सखोल चर्चेचा सारांश हाच आहे की नामाचा गजर ही प्रगत मानसिक प्रक्रिया आहे. ती आपल्याला मीपणाच्या पलीकडे जायला शिकवते. आणि अध्यात्म व आधुनिक जीवन हातात हात घालून चालू शकतात. अगदी. रोजचे कामच विठ्ठल होऊ शकते. जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडणे ही खरी भक्ती. तेव्हा तो उद्धार रोजच्या जीवनात अनुभवायला मिळतो. तंतोतंत हे समजून घेणं खूप महत्वाचं पाऊल आहे. स्रोतामध्ये एक सोप्पा सल्ला दिलाय. दिवसभरातून केवळ 5 मिनिटे शांत बसा आणि त्या विठुरायाला साथ घाला. बदल स्वतः अनुभवा. पण चर्चा संपवण्यापूर्वी मी एक नवा विचार ठेवू इच्छिते. सांगा ना. जर खरे नामस्मरण कृतीत दडलेले आहे तर आजच्या दिवसातील असे कोणते एक कंटाळवाणे काम आहे ज्याला आपण आपला विठ्ठल मानून निस्वार्थ भावनेने करू शकू? यावर नक्की विचार करूया. खूपच सुंदर विचार आहे हा. ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.